नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्वप्रथम ॲज अ पोलीस अधीक्षक आम्ही सर्व परभणीकर आहे. त्यानं आम्ही जे येणारा ईद उल अझा जे आहे, बकरी ईद, त्याची जे आहे ते सर्वांना शुभेच्छा देतो. आणि याच्यामध्ये मी सर्वांना सांगतो की जे पोलीस प्रशासन आहे आणि सर्व प्रशासन आपला जे आहे ते सर्व तयारी आहे त्याच्याशी सज्ज आहे. कोणताही कायदा किंवा सुव्यवस्था आहे याच्यामध्ये बिघाड होणार नाही याची सर्व दक्षता जी आहे ते आम्ही घेतलेली आहे. याच्यासाठी जे एक महत्त्वाचा मुद्दा असते की गोवंश आहे त्याचा कत्ल जे आहे ते झालं नाही पाहिजे किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे कत्लसाठी ते झालं नाही पाहिजे. याच्यासाठी आम्ही ठिकठिकाणी जे आहे ते नाका पॉईंट्स लावलेले आहे. त्यांची सर्वांची यादी जी आहे आम्ही प्रसारित करणार. त्याचबरोबर असे जे लोकांना वाटते की गोवंश आहे त्यांची वाहतूक होत आहे आणि त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची असते, तर असे सर्वांना आव्हान आहे की तुम्ही स्वतः जे कोणताही व्हेकल आहे त्यांना न थांबता तुम्ही डायल 112 आहे, डायल 112 याच्यावर तुम्ही कॉल करा. 100% आमचा जे रिस्पॉन्स आहे 24x7 जो आहे चालू राहतो. त्याच व्यतिरिक्त आम्ही जे पोलीस स्टेशनचे इन्चार्जेस आहे त्याची नाव, त्यांचा नंबर जो आहे ते पण आम्ही प्रसारित करणार. तसं आमची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये प्रसारित आहे. त्याच व्यतिरिक्त पण आम्ही स्पेशल प्रेस नोटद्वारा जो आहे ते प्रसारित करणार. जर आपल्याला वाटते की याच्यामध्ये जो आहे थेट प्रभारी अधिकारी यांना दखल दिली पाहिजे, तर ते पण याच्यामध्ये जे आहे ते दखल देतील. आणि तरी कारवाई होत नसतील तर माझा जे नंबर आहे ते पण जे आहे ते परभणीकर आहे त्यांच्याकडे आहे, तर आम्हाला पण जे आहे ते तुम्ही थेट संपर्क साधू शकतात. आणि मी माझे जे सर्व पोलीस अधिकारी आहे किंवा अंमलदार आहे त्यांना आम्ही सक्त सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये जे आहे अजिबात 1% पण जो आहे तो काही हलगर्जी करायचं नाही आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला 0 टॉलरन्स ठेवायचं आहे. आणि जो येणारा आपला सण उत्सव जे आहे तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पार पाडायचा आहे. कायदा सुव्यवस्था आपला जे परभणीची आहे, परभणी जिल्ह्याची आहे ते मेंटेन ठेवायचं आहे. थँक्यू सो मच. सर, रात्री फिरणाऱ्या, रात्री 10-11 नंतर फिरणाऱ्या जे तरुणखोर आहे, तरुण आहे, युवक आहे, त्यांना काय आव्हान? त्यानं हेच आव्हान आहे की एक हे आहे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. म्हणजे जर रात्री फिरणार नाही तर लवकर जे आहे ते जाग होणार आणि कुठे ना कुठेतरी त्यांचा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. तर हे जे वक्त आहे जे अर्ली मॉर्निंगचं आहे त्यांना तुम्ही यूज करा. त्याचं यूज करण्यासाठी तुम्हाला लवकर जे आहे ते झोपावं लागते. त्याच्यासाठी जो आहे आम्ही रात्रीच्या वेळी जे आहे ते ठिकठिकाणी जे आहे ते नाकाबंदी करतो. आणि असे जे फिरणारे आहे त्यांना मग आपण जे आहे आम्ही प्रतिबंध घालतो. तर याचा एक परिणाम हे असतो की आपल्याला ज्यावेळेस गर्दी असते त्यामध्ये लक्षात येत नाही की कोण घरफोडी करून जात आहे, क्योंकि गर्दी खूप असते. पण आता काही दिवसापासून जे आहे आम्ही असे बेवजह जे फिरणारे लोक आहे किंवा रात्रीमध्ये जे आहे कुठेतरी जे अलाउड नाही आहे, कुठेतरी दारू पिणारे बसणारे यांच्यावर सर्वांवर जो आहे कारवाई खूप मोठ्या प्रमाणात आमची चालू आहे. जे ट्रिपल सीटर्स आहे त्याच्यावर आमची कारवाई चालू आहे. तर याचा परिणाम जे आहे ते आम नागरिक आहे, परभणीकर आहे त्यांना 100% होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. आज आपण शांतता समितीची बैठक घेतली. यामध्ये येऊ घातलेला जो बकरी ईद सण आहे तो सर्वांनी नियमाने आणि धार्मिकतेने दोन्ही पद्धतीने साजरा करावा, परंतु कायद्याच्या चाकोरीत राहून संयमाने हा सण साजरा करायचा आहे. या सणापाठीची भूमिकाच त्यागाची आहे. त्यागाचा सण आहे. त्यामुळे सर्वांनी त्यागाने, संयमाने, श्रद्धा आणि करुणा ठेवून सण साजरा करावा. कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करू नये. प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये आवश्यक ती लाईटची व्यवस्था होईल, पाणी पुरवठा नीट सर्वांना मिळेल आणि सर्व ठिकाणी स्वच्छता राखली जाईल. याबाबत आपण सूचना दिल्या त्याप्रमाणे नक्की होईल. आणि अलीकडच्या काळामध्ये परभणी ज्या शांततेसाठी प्रसिद्ध आहे, सर्व हिंदू मुस्लिम समाजामध्ये जो एकोपा टिकून आहे तो आणखी वृद्धिंगत होईल आणि बकरी ईदमध्ये दोन्ही समाजामध्ये आणखी प्रेम वाढेल असा हा बकरी ईद सण साजरा केला जाईल याची मला खात्री आहे. आणि प्रशासन म्हणून आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. थँक्यू. आपल्या जिल्ह्यामध्ये
जो पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा आहे तो नेहमीप्रमाणेच आहे. किंबहुना इंडियन पेट्रोल पंप इंडियन ऑइल कंपनी असेल, भारत पेट्रोलियम असेल किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये 115 पेट्रोल पंप आहेत. त्या सर्वांच्यावर प्रशासनाच्या वतीने आम्ही दैनंदिनरित्या लक्ष ठेवून आहोत. यांचा रोज येणारा साठा, रोज होणारी विक्री, ट्रान्सपोर्टमध्ये असणारा साठा, या सर्वाच्या फिगर आम्ही घेतो आहोत. आणि त्यातून असं दिसतं की पुरेसा साठा आहे. फक्त नागरिकांच्यामध्ये एक घबराट आहे की अचानक हे डिझेल पेट्रोल कमी होईल काय, किंवा अजून त्याची काही भाववाढ होईल का, असं पॅनिक वातावरणामुळे या घटना घडत आहेत. असं दिसून आलं की नेहमीपेक्षा 1.5 पट मागणी वाढली. त्यामुळे कुठेही साठा कमी नाही, पुरेसा साठा आहे. नागरिकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन जास्तीत जास्त साठा करू नये. चुकीचा साठा केला तर त्याच्यावर सुद्धा आता आम्ही कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यक आहे तेवढ्या वाहनात आपल्या ट्रॅक्टरमध्ये आपण तो घेऊन गेला तर हरकत नाही. लाईन लावून कॅनच्या पाठोपाठ कॅन हे असं अपेक्षित नाही. आमचे जे आदेश आहेत ते असं आहे की तुम्ही जेव्हा ट्रॅक्टर घेऊन याल त्यासोबत तुमचं परत एक आणखी खेप तुम्हाला नको म्हणून त्याच्याबरोबर तुम्ही घेऊन जाऊ शकत होता. पण त्याचा अर्थ असा नाही की नुसते कॅन लावायचे आणि न्यायचं, हे चुकीचं आहे. पुरेसा साठा आहे, सर्वांना पुरेल एवढा आहे. आपण घाबरून जाऊन किंवा कुठल्याही चुकीच्या हेतूने साठा करू नका. त्यामुळे कारवाईला तोंड द्यावं लागू शकेल. आपल्याला आवश्यक तेवढा साठा आहे, तिन्ही कंपन्यांच्याकडून तो येतो आहे. आम्ही दैनंदिन ते मॉनिटर करत आहोत आणि कुठल्याही पेट्रोल पंपावर कुठल्याही प्रकारचं चुकीचा प्रकार होणार नाही. म्हणजे पेट्रोल पंपवाल्याकडूनही होणार नाही आणि त्या ठिकाणी हुल्लडबाजी होणार नाही. या दोन्हीबाबत आम्ही आव्हाने करतो लोकांनी असं गोष्टी करू नयेत आणि झालं तर मग नाईलाजाने त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. पुरेसा साठा आहे, आपण बिलकुल त्याच्यामध्ये चिंता करू नये. आपल्या नेहमीची गरज आहे त्याच्यासाठी पुरेसा आहे. अवांतर गरजेसाठी, अवांतर गोष्टीसाठी किंवा साठा करण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावण्याची आवश्यकता नाही. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.